थोड्या वेळापूर्वी सीईटी सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे आहे ना, तर त्यांना BMS BHMS कॅप राऊंड 2 जो आपला झाला होता त्याचा रिझल्ट अनाऊन्स केलेला आहे. 85% स्टेट कोटा, त्याचबरोबर 15% जो काय आपला ऑल इंडिया कोटा होता ना, तो दोघांच्या अलॉटमेंट लिस्ट जे आहेत ते सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट आहेत. जर तुम्हाला सीईटी सेलच्या वेबसाईटवर PDF मिळत नसेल तर आम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये PDF शेअर केलेले आहे. तुम्ही तिथून ती PDF चेक करू शकता आणि तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालंय की नाही झालंय हे तुम्ही कन्सिडर करू शकता. सगळ्यात महत्वाचं, जी लिस्ट आलेली आहे त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाच्या समोर जर कॉलेजचं नाव असेल तर ते कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालंय त्याचा अर्थ असा होतो. आणि तुमच्या नावाच्या समोर जर चॉईस नॉट अवेलेबल असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट झालं नाही त्याचा मिनिंग असा होतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता दुसरा क्वेश्चन राहिला की सर कट ऑफ जो आहे तो राऊंड 1 एवढाच मेंटेन झाला, जास्त काही खाली आला नाही, त्याचं मेन रिझन काय आहे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं आहे. तर बरेच विद्यार्थी असे राज्यामध्ये की कॅप राऊंड 1 ला फ्री एक्झिट होती म्हणून त्यांनी फक्त कॉलेज टाकले होते, सीट अलॉटमेंट झालं होतं पण कॉलेज जॉईन केलं नव्हतं. तेच मुलं सेकंड राऊंडला परत चॉईस फिलिंग केली, मग ज्यांनी फ्री एक्झिट घेतली त्यांनी परत चॉईस फिलिंग केली म्हणून कॅप राऊंड 1 चा जो कट ऑफ होता ना त्याच्या नियर बाय सेकंड राऊंडचा कट ऑफ तुम्हाला मेंटेन होताना दिसून येत आहे. आता जे आपले बाकीचे क्वेश्चन होते की सर आम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालंय, आम्ही पुढे काय करावं, फ्री एक्झिट आहे का, अपग्रेड होणार का, रिटेन्शन आहे का, किंवा आम्हाला सीट अलॉटमेंट नाही झाली तर आम्ही थर्ड राऊंडला एलिजिबल राहणार का, किंवा मग जर कॉलेज जॉईन करतोय तर आम्हाला कॅटेगरीनुसार फी द्यावी लागेल की जनरल कॅटेगरीची द्यावी लागेल, कारण आम्हाला सीट अलॉटमेंट ओपन कोट्यामधून झालंय, नावासमोर EMD EMR असं मेन्शन येत आहे, किंवा मग आम्हाला कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट हवे असतील त्याची सविस्तर चर्चा आपण एक छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात अगोदर जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झाला असेल तर तुमच्यापाशी 3 ऑप्शन दिसत आहेत. सगळ्यात पहिलं तुम्ही अपग्रेड करू शकताय, म्हणजे जे कॉलेज तुम्हाला कॅप राऊंड 2 ला अलॉटमेंट झालंय तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाणार आहे, आपलं ऍडमिशन कन्फर्म करणार आहे, तिथं जाऊन जॉईन करणार आहे, फक्त रिटेन्शन फॉर्म भरायचा नाहीये, मग तुमचं ऍडमिशन बुक होतं आणि तुम्हाला थर्ड राऊंडला एलिजिबल केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर सेकंड, तुम्ही जे कॉलेज भेटले त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं रिटेन्शन फॉर्म भरू शकता. रिटेन्शन म्हणजे काय राहतं की तुम्हाला जे कॉलेज भेटलंय सेकंड राऊंडला ते कॉलेज तुम्हाला आवडलं असेल, तिथं जर तुम्हाला तुमचं ऍडमिशन करणं असेल तर तुम्ही कॉलेज जॉईन करणार आहे, रिटेन्शन फॉर्म भरणार आहे आणि त्याच कॉलेजमधून डिग्री करणार आहे. या कंडिशन मध्ये तुम्हाला थर्ड राऊंडला एलिजिबल केलं जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर आपल्याकडे तिसरा ऑप्शन आहे की आपण फ्री एक्झिट करू शकतो. सेकंड राऊंडला पण आपल्याकडे फ्री एक्झिटचं ऑप्शन आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सेकंड राऊंडला जे मुलं फ्री एक्झिट करतील तर त्यांना थर्ड राऊंडला एलिजिबल होण्यासाठी सीईटी सेलचा जो काउन्सिलिंगचा फॉर्म होता ना तो परत एक वेळेस लॉक करून अनलॉक करणे, पेमेंट करणे, त्यानंतरच तुम्हाला थर्ड राऊंडला एलिजिबल केलं जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणे, म्हणजेच तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये फ्री एक्झिट घेतल्याच्या नंतर 1000ची पेनल्टी भरणे आणि ज्या मुलांना सेकंड आणि थर्ड राऊंडला सीट अलॉटमेंट होतं ना ते मुलं त्या ग्रुपसाठी फोर्थ राऊंडला एलिजिबल राहत नाही. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे, जसा आता सेकंड राऊंडला कट ऑफ मेंटेन झाला ना त्याच पद्धतीने जर तुम्ही सीट खाली सोडणार आणि थर्ड राऊंडचा वेट करणार 1000 रुपये देऊन तर त्या कंडिशन मध्ये थर्ड राऊंडला जेवढ्या जागा येतील आणि जे मुलं चॉईस फिलिंग करतील त्याच्यानुसार कट ऑफ जाणार आहे. तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं म्हणजे थर्ड राऊंडला भेटलं असं कुठल्याही प्रकारे नसतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. जे मुलं चॉईस नॉट अवेलेबल आहेत कॅप राऊंड 2 मध्ये ते मुलं जर थर्ड राऊंडला वरी BMS ला चॉईस फिलिंग करतील तर सेकंड राऊंड पेक्षा थर्ड राऊंडचा कट ऑफ थोडा हाय पण जाऊ शकतो किंवा मग थोडा कमी पण येऊ शकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर पुढचा जर पॉइंट आपण बघितला सीट नॉट अलॉटमेंट साठी, जर एखादा मुलगा की ज्याला कॉलेज अलॉटमेंट झालं नाहीये तो डायरेक्ट थर्ड राऊंडला एलिजिबल आहे, तुम्हाला कुठलीही प्रोसेस करायची नाही, तुम्हाला वेट करणं आहे थर्ड राऊंडचा. ज्यावेळेस थर्ड राऊंडची डेट येईल त्यावेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग करणं आहे आणि आपली काउन्सिलिंग पुढे कंटिन्यू करणं आहे. मग जो कट ऑफ जाईल तिसऱ्या राऊंडचा त्यानुसार तुम्हाला सीट अलॉटमेंट केलं जाणार आहे. नंतर चॉईस नॉट अवेलेबल येत असेल याचा अर्थ पण हेच होतं की तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं नाहीये, तुम्ही ऑटोमॅटिकली थर्ड राऊंडसाठी एलिजिबल आहात, तुम्हाला फक्त थर्ड राऊंडच्या टाइम टेबलचा वेट करणं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे की सर अलॉटमेंट कोटा जो आहे तो आमचा ओपन येतोय, म्हणजे आम्ही SC कॅटेगरी मधून किंवा FJ कॅटेगरी मधून काउन्सिलिंग केली होती किंवा OBC कॅटेगरी मधून, पण आम्हाला जी सीट भेटली ती ओपन मधून भेटली, तर मग आम्हाला फीस कॅटेगरीची द्यावी लागेल का जनरलची द्यावी लागेल. तर ज्या मुलांची कॅटेगरी ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये रिझर्व्ह कॅटेगरी आहे, कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट आहे, 10वी 12वी राज्यातून झालेले असेल ना तर त्या मुलांना कॅटेगरीची फीस देणं आहे. तुम्हाला ओपन कोटा अलॉटमेंट काय येतं, कारण तुमचा स्कोर त्या कॉलेजमध्ये चॉईस फिलिंग करणाऱ्या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त असतो, म्हणून तुम्हाला ओपनची जागा दिली जाते आणि तुमची जी जागा आहे ती तुमच्या कॅटेगरी मधल्या कमी रँकच्या मुलांना अलॉटमेंट केली जाते. तुमच्या नावासमोर कॉलेजचं नाव असेल, तुमची कॅटेगरी रिझर्व्ह असं नाही, तुमच्यासमोर ओपन कोटा मेन्शन असेल तरी पण तुम्हाला कॅटेगरीची फीस देणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर EMD EMR म्हणजे काय राहतं,
जसं मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ना की तुमचा स्कोर जास्त असल्यामुळे तुम्हाला जनरलची जागा मिळते, तर ज्या मुलाला कॅटेगरीचा असून जनरलची जागा मिळते तो मुलगा आपली सीट आपल्या कॅटेगरीतल्या कमी रँक वाल्या मुलाला डोनेट करतो, म्हणून त्याच्या नावासमोर ईएमडी असं येतं, इयर मार्किंग डोनर. आणि जो ईएमआर राहतो ना तो घेणारा सीट राहतो, म्हणजे ज्याने एक सीट डोनेट केली ती सीट त्या कॅटेगरीचा कमी रँक वाला मुलगा जो ऍक्सेप्ट करतो ना तर त्याच्या नावासमोर ईएमआर असं मेन्शन होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ईएमआर म्हणजे इयर मार्किंग रेशिओ राहतं, ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणे. त्यानंतर आता आपण कॉलेज जॉईनचा विचार केला तर 10/10/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुमचे ऍडमिशन कन्फर्म करून डिग्री कंटिन्यू करू शकता, किंवा कॉलेजला जॉईन करून तुमची सीट बुक करून तुम्ही थर्ड राऊंडला 100% एलिजिबल आहेत, तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. जर तुम्ही या डेटमध्ये कॉलेज जॉईन नाही केलं तर त्या कंडिशन मध्ये तुमची फ्री एक्झिट कन्सिडर केली जाते आणि तुम्हाला थर्ड राऊंडला जाण्यासाठी परत एक वेळेस काउन्सिलिंगचे पैसे पेमेंट करून फॉर्मला लॉक करून तुम्हाला थर्ड राऊंड साठी एलिजिबल केलं जाणार आहे. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणे. आणि थर्ड राऊंड मध्ये ज्या काही वॅकेंट सीट येतात त्या सीटसाठी तुम्ही एलिजिबल असणार आहे. तुम्हाला सेकंड राऊंडला सीट भेटली होती म्हणजे थर्ड राऊंडला मिळेल असं कुठल्याही प्रकारे कंपल्सरी नसतं. त्यानंतर जर आता आपण फीस कोणत्या फॉर्मॅटमध्ये देणं याचा विचार केला तर जे तुम्हाला कॉलेज भेटलंय ना त्या कॉलेजला कॉल करणं किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला कॉलेजचं ब्राउचर दिसेल, तर तुम्ही तिथं डीडी किंवा चेकच्या फॉर्मॅटमध्ये जे आहे ते फीस पेमेंट करणारे डीडी तुम्हाला कॉलेजच्या नावानं काढणे, जे कॉलेजचं नाव असेल कॉलेज जे सांगन त्याच नावानं तुम्हाला डीडी आणि चेक त्या ठिकाणी सबमिट करणं आहे. बँक बंद असतील तुम्ही चेक देऊ शकता, बँक चालू झाल्यानंतर तुम्हाला परत डीडी सबमिट करणं पडेल. ही गोष्ट आठवण ठेवा. आता जर आपण डॉक्युमेंटचा विचार केला तर आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन साठी डॉक्युमेंट हवे जसं की मोबाईल नंबर हवा आपल्याकडे, ओटीपी साठी मेल तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता, मेल असा कंपल्सरी नाहीये. त्यानंतर आधार कार्ड तुम्हाला सोबत लागणार आहे, इन्कम तुम्ही तुमचं सोबत घेऊन जाणार आहे, इन्कमचा रूल हटवलेला आहे, पण जर कॉलेजनं मागितलं तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करणार आहे. आता आपल्याला ऑफिशियल अपलोड करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील, ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंगचा किंवा रिटेन्शन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस कॉलेजला तर तुमचा नीटचा रिझल्ट लागणार आहे, नीटचं ऍडमिट कार्ड लागणार आहे. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येतात तुम्हाला कास्ट सबमिट करणं पडेल, कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करणं पडेल, लिव्हिंग सर्टिफिकेट जो 12वीचा टीसी राहतो ना तो देणं पडेल, मिनिमम 12वी पासचा टीसी लागतो, ही गोष्ट आठवण ठेवणं आहे. नंतर तुम्हाला राज्याचं डोमासाईल देणं आहे, 12वीची मार्कशीट देणं आहे, 10वीचं तुम्हाला सनद देणं आहे आणि मेडिकल फिटनेस जे तुम्ही काढलेलं असेल ना ते तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करणं आहे. जर तुम्ही फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी आणि एसीबीसी कॅटेगरीमध्ये येत आहे तर तुम्हाला एनसीएल पण हे डॉक्युमेंट सबमिट करणं, ही गोष्ट लक्षात ठेवा. एससी एसटी कॅटेगरीला कुठल्याही प्रकारे एनसीएलचा रूल नाहीये. नंतर तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि ईबीसी हे डॉक्युमेंट सबमिट करणं. तुम्ही जर काउन्सिलिंग ईडब्ल्यूएस मधून केली असेल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस देणं पडेल. तुम्ही जर जनरल मधून काउन्सिलिंग केली असेल आणि तुमचं इन्कम 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला गर्ल्स फ्री एज्युकेशनसाठी किंवा मग हाफ फी साठी मुलांना या ठिकाणी ईबीसी नावाचं एक डॉक्युमेंट द्यावं लागतं जे की तुमचं इन्कम सर्टिफिकेट राहतं. ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर तुम्ही जर गॅप घेतला असेल तुम्हाला गॅप ऍफिडेव्हिट सबमिट करणं आहे. जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला गॅप ऍफिडेव्हिट कुठल्याही प्रकारे सबमिट करायची गरज नाहीये. नंतर तुम्हाला सीईटीसीएलचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आपण भरला होता तो सबमिट करणं आहे. अलॉटमेंट लेटर पण तुम्हाला या ठिकाणी सबमिट करणं आहे. पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही ऑदर रिझर्वेशन मध्ये येताय जसं की मायनॉरिटी मधून अप्लाय केलंय तर हा डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवा. हिल एरिया मधून गेलं तर हिल एरियाचे डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवा. डिफेन्स मधून गेला असेल डिफेन्स 1, डिफेन्स 2 तर हे पण डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. फिजिकल हँडिकॅपचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे ते रिझर्वेशन येत असेल तरच तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या विद्यार्थ्याकडे हा पण डॉक्युमेंट असायला हवा. आता आपण जनरल कॅटेगरीसाठी डॉक्युमेंटचा विचार केला तर तुम्हाला तेच डॉक्युमेंट सबमिट करणं आहे जे की वरी मी सांगितले. बाकी कॅटेगरीच्या मुलांनुसार जे आहे ते अलग अलग राहते. जसं की तुम्हाला 10वीचं मार्कशीट देणं पडेल, सनद देणं पडेल, 12वीची मार्कशीट देणं पडेल, 12वीचा टीसी देणं पडेल, नीटचा ऍडमिट कार्ड, नीटचा रिझल्ट, डोमासाईल देणं पडेल, मेडिकल फिटनेस देणं पडेल, गॅप ऍफिडेव्हिट, सीईटीसीएलचा ऍप्लिकेशन फॉर्म, अलॉटमेंट लेटर आणि जो पासपोर्ट साईजचा फोटो राहतो ना तो पण या ठिकाणी तुम्हाला सबमिट करणं आहे. आणि सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पेनड्राईव्ह मध्ये पण घेऊन जाणं, ही गोष्ट आठवण ठेवा. तर जो काय कॅप राऊंड 2 होता बीएमएस बीएचएमएस स्टेट कोटा त्याचे जेवढे रूल होते ते पूर्ण सविस्तरपणे मी तुमच्याकडे एक्सप्लेन केले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कुठलीही अपडेट असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल तो आम्ही या छोट्याशा चॅनलवर तुमचा व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.